पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेल्या 1,39,000 मुलांचा एकच प्रश्न आहे, सर निवड यादी कधी लागणार? तर मित्रांनो, जे काही शिक्षक भरतीची निवड यादी लावण्यासाठी पसंतीक्रम आपण लॉग केलेला आहे, ती जी सॉफ्टवेअर कंपनी आहे, तर त्या सॉफ्टवेअर कंपनीची सध्या आपण पसंतीक्रम लॉग केलेले जे काही अभियोग्यताधारक आहेत, त्यांची निवड यादी लावण्याच्या संदर्भामध्ये टेस्टिंग सुरू आहे. तर ती टेस्टिंग पुढील 1 आठवडाभर चालणार आहे. छोट्या मोठ्या त्याच्यामध्ये त्रुट्या आढळत आहेत. तर ते जवळपास एक पुढील आठवडाभर काल माहिती घेतली अधिकारी वर्गांकडून, तर 1 महिना कालावधी त्या टेस्टिंगला लागणार आहे. 1 आठवड्याचा कालावधी त्या ठिकाणी लागणार आहे. कारण 2017ची जी काही प्रलंबित शिक्षक भरती होती, तर त्याची जी यादी लावलेली होती ती या सॉफ्टवेअरकडून लावलेली होती. तलेसीमा म्हणून या कंपनीचं नाव आहे. तर त्यांनी जवळजवळ 40 दिवसाचा कालावधी घेतला होता. तर आता जी काही निवड यादी लावणार आहेत, तर त्यांना तेवढा कालावधी लागणार नाही, कारण हे सॉफ्टवेअर खूप डेव्हलप झालेलं आहे. त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या त्रुट्या होत्या, त्या पसंतीक्रम देताना काही त्रुट्या त्याच्यातनं हे केलेल्या आहेत. विकसित असल्या कारणानं खूप जास्त कालावधी लागणार नाही. तर पुढील जास्तीत जास्त 8 दिवसाचा कालावधी टेस्टिंग यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तो लागणार आहे. जसंही ती यशस्वी पार पडेल तसं मी तुम्हाला तारीख सांगेल कोण्या दिवशी त्याच्या निवड याद्या लागणार आहेत. तसं मी संपर्कात आहे अधिकारी वर्गांच्या. तरीही मित्रांनो, शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कुठलीही माहिती जी अधिकृत समजायची ती म्हणजे फक्त बुलेटिनचा रेफर करा. जे काही बुलेटिनमध्ये माहिती येईल ती अधिकृत असेल. तरी पण आमचा प्रयत्न असेल की या याद्या कशा लवकर लागतील या संदर्भामध्ये वारंवार मी अधिकारी वर्गाच्या संपर्कात असल्यानं ज्या दिवशी लागतील त्या दिवशी नक्की तुम्हाला याच्या टेस्टिंग कंप्लीट यशस्वीरित्या झाल्या मी तुम्हाला कळवेल. धन्यवाद मित्रांनो. जास्तीत जास्त 8 दिवस लागतील. कुठल्याही अफवांना बळी पडू नका एवढंच सांगतो. आणि सगळ्या मुलांना खूप खूप शुभेच्छा. ज्या दिवशी निवड यादी लागेल त्या दिवशी तुम्ही ज्या अपेक्षेनं वाट बघत आहात, तुमचं त्या निवड यादीमध्ये नाव येऊ. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.